रोटेशनल डायनॅमिक्स स्टार्ट करू. रोटेशनल डायनॅमिक्स हे रोटेशनल डायनॅमिक्स फिजिक्समधला फर्स्ट चॅप्टर आहे आणि अतिशय IMP चॅप्टर आहे आणि तो एकदा समजला आणि सहजासहजी समजू शकतो. हा कसा समजतोय? फर्स्ट, व्हॉट इज मीन बाय मोशन. आपल्याला काय करायचं? मोशनचा स्टडी करायचा. मोशन म्हणजे काय बघा, मी इथं आहे आणि इथून इथपर्यंत आलो, माझी पोझिशन चेंज झाली, इथं माझी पोझिशन चेंज झाली, माझी पोझिशन चेंज झाली, पोझिशन चेंज झाली आणि ही चेंज इन पोझिशन ऑफ पार्टिकल इज कॉल्ड मोशन. व्हॉट इज द मोशन? चेंज इन पोझिशन. कुणाची? पार्टिकलची. आणि याला काय म्हणा? मोशन. व्हॉट इज द मोशन? चेंज इन पोझिशन ऑफ पार्टिकल इज कॉल्ड मोशन. बघा, समजून घ्या फक्त. ही मोशन म्हणजे काय? चेंज इन पोझिशन. कोणाची पोझिशन चेंज झाली? पार्टिकलची. त्याला काय म्हणा? मोशन. आणि मग स्टडी करायचा. चेंज इन पोझिशन ऑफ पार्टिकल इज कॉल्ड मोशन. देन टाइप्स ऑफ मोशन. टाइप्स ऑफ मोशन. आता टाइप्स ऑफ मोशन बने बघा. फक्त टाइप समजून घ्या. नाव जर लक्षात आली तरी चालेल. फर्स्ट, लिनियर मोशन. लिनियर मोशन म्हणजे पार्टिकल स्ट्रेट लाईन मध्ये गेला, सरळ रेषेत गेला. म्हणजे समजा मी इथं आहे, इथून इथपर्यंत गेलो, इथून इथपर्यंत स्ट्रेट गेलो, याला काय म्हणायचं? लिनियर मोशन किंवा रेक्टिलिनियर मोशन. नेक्स्ट, बॉडी ही व्हायब्रेट झाली. अशी बॉडी काय झाली? फोर्स अप्लाय केला की बॉडी काय झाली? व्हायब्रेट झाली. याला म्हणायचं व्हायब्रेशनल मोशन. काय म्हणायचं? व्हायब्रेशनल मोशन. थर्ड, आता बघा, सपोज दिस इज द सिंपल पेंडुलम आणि सिंपल पेंडुलम असा ऑसिलेट होतो, त्याला काय म्हणायचं? ऑसिलेटरी मोशन. ऑसिलेटरी मोशन. फोर्थ, बघा, समजा सिलाई मशीन घेतली, स्विंग मशीन, आणि त्याची सुई पाहिली तर काय होते? असे खालीवर खालीवर खालीवर, म्हणजे टू अँड फ्रो मोशन म्हणायचं. कसली मोशन? टू अँड फ्रो मोशन म्हणजे माग पुढं. हे कसे आहे बघा, टू अँड फ्रो मोशन, माग पुढं माग पुढं, म्हणजे दिंडीत कसे चालतात बघा, माग पुढं, टू अँड फ्रो मोशन. ही सरळ रेषेत गेला, लिनियर मोशन. बॉडी व्हायब्रेट असेल, व्हायब्रेट मोशन. ऑसिलेट होत असेल, ऑसिलेटरी मोशन. आणि पार्टिकल समजा मूव्ह इन एनी डायरेक्शन, इथं असा कसाही मूव्ह झाला, त्याला काय म्हणायचं? फिफ्थ, रॅन्डम मोशन. कसली? रॅन्डम मोशन किंवा दुसरं नाव आहे त्याला झिग झॅग मोशन, झिगझॅग मोशन. काय म्हणायचं? झिगझॅग मोशन किंवा रॅन्डम मोशन. आणि लास्टली सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन म्हणजे पार्टिकल असा सर्क्युलर पाथमध्ये रिव्हॉल्व झाला तर याला काय म्हणायचं? सर्क्युलर मोशन. राईट? काय काय पाहिलं बघा. व्हॉट इज द मोशन? समजून घ्या, पाठ करू नका, रट्टा मारायचा नाही. आपण काय करतो? चेंज इन पोझिशन ऑफ पार्टिकल इज कॉल्ड मोशन. चेंज इन पोझिशन ऑफ पार्टिकल इज कॉल्ड मोशन. चेंज इन पोझिशन ऑफ पार्टिकल इज कॉल्ड मोशन. असं नाही. ठीक आहे, चेंज इन पोझिशन. कुणाची पोझिशन चेंज झाली? पार्टिकलची. त्याला काय म्हणा? मोशन. आणि मग डेफिनेशन करा. चेंज इन पोझिशन ऑफ पार्टिकल इज कॉल्ड मोशन. आणि मग टाइप्स ऑफ मोशन: लिनियर मोशन, व्हायब्रेशनल मोशन, ऑसिलेटरी मोशन, टू अँड फ्रो मोशन, रॅन्डम मोशन आणि सर्क्युलर मोशन. आणि त्याची एक्झाम्पल लक्षात ठेवायची. पार्टिकल सरळ गेला, लिनियर मोशन. बॉडी व्हायब्रेट केली, म्हणजे एखाद्या बॉडीवर आपण हाणलं, फोर्स अप्लाय केला, बॉडी काय होणार? व्हायब्रेट होणार. त्याला काय म्हणायचं? व्हायब्रेशनल मोशन. तिसरी, ऑसिलेट. सिंपल पेंडुलम घेतला किंवा झोका घेतला, माग पुढं, झोक्यावर बसलो आटत, म्हणजे हे काय झालं? झोका. हे काय? सिंपल पेंडुलम आहे. म्हणजे काय? ते ऑसिलेटरी मोशन. बरोबर? आणि टू एंड, सिलाई मशीन घेतली, खाली वर खाली वर, याला काय म्हणायचं? टू अँड फ्रो मोशन आणि रॅन्डम मोशन. आणि शेवटी बॉडी अशी सर्क्युलर पाथमध्ये रिव्हॉल्व झाली, त्याला काय म्हणायचं? सर्क्युलर मोशन. आता आपल्याला इथून पुढे मेन सिलेबस चालू झाला, सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन नीट समजून घ्यायचं.
हा पार्टिकलचं सेंटर आहे, ही रेडियस आहे आणि हे सर्क्युलर पाथ आहे बघा. हा सर्कलचा सेंटर आहे, हा रेडियस आहे आणि हा काय आहे, सर्क्युलर पाथ. आणि हे काय, मोशन आहे बघा. सर्क्युलर मोशन म्हणजे काय आपण समजून घ्यायचं. हे काय, मोशन. कुणाची मोशन आहे, पार्टिकलची किंवा ऑब्जेक्टची किंवा बॉडीची, काही म्हणा यापैकी. ठीक आहे, मोशन कुणाची मोशन आहे, पार्टिकलची. कुठं होते मोशन, अराउंड सर्क्युलर पाथ. कुठं होते, अराउंड सर्क्युलर पाथ. आणि या मोशनला काय म्हणा, या मोशनला काय म्हणा, सर्क्युलर मोशन. पहिले समजून घ्यायचं, सर्क्युलर मोशन म्हणजे काय, मोशन आहे. कुणाची मोशन आहे, पार्टिकलची. कुठं होते, अराउंड सर्क्युलर पाथ. आणि याला काय म्हणा, मोशन ऑफ पार्टिकल अराउंड सर्क्युलर पाथ इज कॉल्ड सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन म्हणजे काय, मोशन ऑफ पार्टिकल अराउंड सर्क्युलर पाथ इज कॉल्ड सर्क्युलर मोशन. आता डिपेंड अपॉन स्पीड, स्पीड किती आहे ह्याच्या आधारे त्याचे क्लासिफिकेशन केलं आहे बघा. जर स्पीड सेम असेल तर त्याला म्हणायचं युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. काय म्हणायचं, म्हणा माझ्या बरोबर म्हणा, काय म्हणायचं, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. काय म्हणायचं, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे बघा असे आहे, सर्क्युलर मोशनच आहे पण स्पीड कॉन्स्टंट आहे. स्पीड बदलतोय का, नाही. त्याला म्हणायचं युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. म्हणजे बघा, हा पार्टिकल सर्क्युलर पाथ मध्येच रिव्हॉल्व होतोय, फक्त स्पीड कॉन्स्टंट आहे. नावाच डेफिनेशन आहे बघा, सर्क्युलर मोशन म्हणजे पाथ कसा आहे, सर्क्युलर. युनिफॉर्म का म्हणायचं, स्पीड कॉन्स्टंट आहे. युनिफॉर्म जसं शाळेचा युनिफॉर्म असतो म्हणजे सेम ड्रेस, इथं काय सेम स्पीड आहे बरोबर. म्हणजे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय, सर्क्युलर मोशन. कुणाची सर्क्युलर मोशन आहे, पार्टिकलची. म्हणजे सर्क्युलर मोशन ऑफ पार्टिकल विथ कॉन्स्टंट स्पीड, विथ कॉन्स्टंट स्पीड. आणि याला काय म्हणा, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. नाव व्हॉट डेफिनेशन आहे का नाही बघा. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे मोशन आहे आणि ती सर्क्युलर आहे म्हणजे सर्क्युलर मोशन आहे. सर्क्युलर मोशन कोणाची, तुमची का माझी, पार्टिकलची. मी असेल, तुम्ही असेल किंवा जगातली कुठलीही बॉडी असेल, त्याला काय म्हणतो आपण, पार्टिकल किंवा बॉडी किंवा ऑब्जेक्ट. हे काय, सर्क्युलर मोशन. कोणाची सर्क्युलर मोशन आहे, पार्टिकलची. ही सर्क्युलर मोशन त्याचे स्पीड कसं आहे, कॉन्स्टंट, स्थिर आहे, फिक्स आहे, बदलत नाही. म्हणजे सर्क्युलर मोशन ऑफ पार्टिकल विथ कॉन्स्टंट स्पीड इज कॉल्ड युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. डेफिनेशन कशी झाली बघा, सर्क्युलर मोशन ऑफ पार्टिकल विथ कॉन्स्टंट स्पीड इज कॉल्ड युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. पाठ करतोय का, नाही, आपणच समजून घ्यायचे. हे काय, सर्क्युलर मोशन आहे. कुणाचे, पार्टिकलचे. म्हणजे सर्क्युलर मोशन ऑफ पार्टिकल, त्या स्पीड कसा आहे, कॉन्स्टंट, म्हणजे विथ कॉन्स्टंट स्पीड. आणि याला काय म्हणा, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन ऑफ पार्टिकल विथ कॉन्स्टंट स्पीड इज कॉल्ड युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आता हीच डेफिनेशन मला नॉन युनिफॉर्म साठी करायची आहे. ही डेफिनेशन मला कशासाठी करायची बघा, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनला करायची. युनिफॉर्म ऐवजी काय लिहायचं, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. म्हणजे हे सर्क्युलर मोशनच आहे, पार्टिकलचीच आहे, फक्त विथ कॉन्स्टंट स्पीड न म्हणता कॉन्स्टंट काढायचं आणि काय लिहायचं, व्हेरिएबल लिहायचं. काय लिहायचं बघा, सर्क्युलर मोशनच आहे, पार्टिकलचे आहेत, तर कॉन्स्टंट स्पीड ऐवजी विथ स्पीड व्हेरिएबल आहे, बदलते स्पीड. आणि याला काय म्हणा, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. काय म्हणा, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आता डेफिनेशन बघा, सर्क्युलर मोशन ऑफ पार्टिकल विथ व्हेरिएबल स्पीड इज कॉल्ड नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. काय म्हणलं बघा, सर्क्युलर मोशन ऑफ पार्टिकल विथ व्हेरिएबल स्पीड इज कॉल्ड नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. असं समजून घ्यायचं. असं समजून घेतलं की तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. समजलं, ओके.